नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आहे केमिकल कायनेटिक्स साठी इंटिग्रेटेड रेट लॉ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण इंटिग्रेटेड रेट लॉ बघणार आहोत, परंतु झिरो ऑर्डर रिएक्शन साठी, जो की इम्पॉर्टंट आहे बोर्ड आणि सिटी दोघांच्याही दृष्टिकोनातून. तर बघूया की इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन काय असतं. अगोदर आपण झिरो ऑर्डर रिएक्शन काय करू बेटा समजून घेण्याचा प्रयत्न करू. व्हॉट इज झिरो ऑर्डर रिएक्शन? अ केमिकल रिएक्शन which rate is independent over the initial concentration of reactant. What? Initial concentration of reactant and rate is constant. Rate is constant throughout the course of the reaction. Okay, such reaction is called as zero order reaction. So zero order reaction कोणती रिएक्शन असते स्टुडंट, की ज्या रिएक्शनचा रेट हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वर इंडिपेंडंट असतो आणि रेट हा रिएक्शन पूर्ण होईपर्यंत काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. अशा रिएक्शनला आपण काय म्हणू शकतो, झिरो ऑर्डर रिएक्शन आपण म्हणू शकतो. ठीक आहे. ओके, सो जर काय सपोज मी झिरो ऑर्डर रिएक्शन घेतली हायपोथेटिकल, सो काय येणार, ए इज कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट. ए आपला रिएक्टंट आहे, मग रेट काय येणार बेटा याचा, रेट इज इक्वल टू काय येणार, के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू काय असेल झिरो. आणि आपल्याला माहिती आहे काय, की कोणत्याही टर्मचा पॉवर जर झिरो असेल तर किती येतं, 1. सो रेट इज इक्वल टू काय येणार बेटा, के, आणि के हा काय असतो, कॉन्स्टंट असतो. होप तुम्हाला समजलं असेल की झिरो ऑर्डर रिएक्शन काय असते. काही एक्झाम्पल आपण झिरो ऑर्डर रिएक्शनच्या बघणार आहोत. ओके, डेरिव्हेशन तर आपण घेऊच, परंतु झिरो ऑर्डर रिएक्शन जे असतात, ठीक आहे, त्यांच्यासाठी काय करायचं आपल्याला, एक्झाम्पल पण बघायचे की झिरो ऑर्डर रिएक्शनचे काय काय एक्झाम्पल आहेत. ओके, सो एक एक्झाम्पल आपण बघूया. एक्झाम्पल ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन, H2 प्लस काय असेल, Cl2 इन द प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट विल कन्व्हर्टेड इंटू 2HCl. ओके, ही कोणती रिएक्शन आहे बेटा, झिरो ऑर्डर रिएक्शन आहे. दुसरं एक्झाम्पल आपण बघू शकतो, डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया. ओके, डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया. ओके, इट इज ऑल्सो अ एक्झाम्पल ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. हे सुद्धा काय बेटा झिरो ऑर्डर रिएक्शनचं काय असणार आहे, एक्झाम्पल असणार आहे. ठीक आहे. आता ह्याच झिरो ऑर्डर रिएक्शन साठी आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेटेड रेट लॉ आपण काय करणार आहोत, स्टडी करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. बघा, डेरिव्हेशन फॉर इंटिग्रेटेड रेट लॉ. आता जे डेरिव्हेशन घेत असताना सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं, एक रिएक्शन हायपोथेटिकल आपण कन्सिडर करू. ए इज कन्व्हर्टेड इंटू प्रोडक्ट. एवढं लक्ष द्यायचं, ए इज कन्व्हर्टेड इंटू प्रोडक्ट. आपण ए इज कन्व्हर्टेड इंटू प्रोडक्ट घेतल्यानंतर आपण स्टेप वाईज जाणार आहोत. पहिली स्टेप आपल्याला काय घ्यायची आहे, रेट लॉ घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे, रेट लॉ. तर रेट लॉ आपल्याला काय सांगतो बेटा, रेट लॉ इज इक्वल टू काय येणार, के इंटू काय येणार बेटा, ए नॉट. बरोबर आहे की नाही. म्हणजेच मी काय घेऊ शकतो इथं बेटा, रेट इज इक्वल टू काय घेऊ शकतो मी, के घेऊ शकतो. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. ओके, आता आपल्याला पुढे बघायचं आहे, ऍज पर इन्स्टंट रेट. आपण कोणत्या रेट साठी घेणार बेटा, इन्स्टंट रेट साठी घेणार. तर इन्स्टंट रेट प्रमाणे काय येणार बेटा, इथं रेट इज इक्वल टू काय येणार, मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन काय येणार बेटा, dt. ओके, आणि हे इक्वेशन नंबर आपण काय घेऊ शकतो, 2 घेऊ शकतो. आता काय करायचं आपल्याला, फ्रॉम आपण इथे लिहू शकतो बघा, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण काय लिहू शकतो बेटा सांगा, के इज इक्वल टू काय घेऊ शकतो, मायनस काय घेऊ शकतो, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ, आणि इथं काय घेऊ शकतो बेटा, dt. याला जर का आपण इकडे घेतलं तर काय येणार, के dt, आणि इथं काय येणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की झिरो ऑर्डर रिएक्शनचा जो रेट आहे तो कशावर डिपेंड नसतो बेटा, तो इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नसतो. मग मी याला काय लिहू शकतो, केटी इज इक्वल टू काय लिहू शकतो बेटा, मी याला काय लिहू शकतो, मायनस एटी. ओके, आणि त्याच्यानंतर काय घेऊ शकतो, प्लस काय घेणार मी इथं, ए नॉट. म्हणजेच मी काय लिहू शकतो बेटा, के इज इक्वल टू काय घेऊ शकतो मी, ए नॉट मायनस इथं काय असणार आहे, एटी. बरोबर की नाही, अपॉन काय लिहू शकतो, टी. अँड दिस इज द इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. हा इंटिग्रेटेड रेट लॉ आहे, हा इंटिग्रेटेड रेट लॉ आहे बेटा. काय आहे, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर विच रिएक्शन, झिरो ऑर्डर रिएक्शन. आता याच्यामध्ये ना आपल्याला काही टर्म्स समजून घ्यायचे आहेत, की ह्या 2 टर्म ज्या आहेत ह्या नेमकं आपल्याला काय रिप्रेझेंट करतात ते आपण समजून घेऊ. बरोबर की नाही. सो ए नॉट काय असणार बेटा, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. ओके, काय असणार आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. आणि एटी काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम टी. रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन टाइम टी नंतर. हो बेटा, समजलं असेल. बरोबर की नाही. ठीक आहे. हा इंटिग्रेटेड रेट लॉ आपल्याला काय करायचा आहे, लक्षात ठेवायचं, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मायनस फायनल कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय टाइम
वी गेट द रेट लॉ. आणि आपल्याला काय मिळतो बेटा इथं? रेट लॉ मिळतो. हे इक्वेशन आपल्याला काय करायचं इथं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, आता इंटिग्रेटेड रेट लॉ जो आपण आता काय केलेला आहे इथे डिराईव्ह केलेला आहे, तर ह्या इंटिग्रेटेड रेट लॉला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये सुद्धा आपण काय करू शकतो? रिप्रेझेंट करू शकतो. बघा कोणकोणत्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करता येतं बेटा आपल्याला? रेट इज इक्वल टू काय घेऊ शकतो आपण? बरोबर की नाही? ठीक आहे. त्याच्यानंतर काय लिहू शकतो बेटा? रेट इज इक्वल टू काय लिहू शकतो? मायनस डीए आपण काय घेऊ शकतो बेटा? डीटी. आणि त्यानंतर आता जे इक्वेशन आपण बघितलं, काय इक्वेशन घेतलं बेटा आता आपण? हा काय घेतलं? इंटिग्रेटेड. के इज इक्वल टू काय घेतलं आपण? ए नॉट मायनस ए टी आपण काय घेतलं आपण? ओके, डीटी नाही लिहिणार आपण, नुसतं टी जरी लिहिलं तरी चालतं इथं. ठीक आहे. सो हे सुद्धा इक्वेशन आहे. फक्त एवढे की इंटिग्रेटेड रेट लॉ आपण म्हणू शकतो. ह्याच इक्वेशनला जर का बेटा मी असं लिहिलं के टी इज इक्वल टू काय घेतलं? काय घेतलं? ए नॉट मायनस काय घेतलं आपण? एटी जर घेतलं तर काय येणार? याला इकडे घेऊन येऊ आपण, बरोबर की नाही? मग काय येणार बेटा इथं? एटी इज इक्वल टू काय येणार? एटी इज इक्वल टू मायनस के टी प्लस काय येणार? ए नॉट. असं सुद्धा इक्वेशन मी लिहू शकतो. आणि नंतर आपण यावरनं ग्राफ सुद्धा आपल्याला काय करता येतो? काढता येतो. इक्वेशन फक्त काय करायचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा जो पॉईंट आहे आपल्याला काय करायचं आहे की इंटिग्रेटेड रेट लॉ साठी काय करायचं आहे? ग्राफ जो आहे तो ग्राफ आपण काय करणार आहोत? रिप्रेझेंट करणार आहोत. बरोबर की नाही? आता जे इक्वेशन बघितलं बेटा आपण, हे इक्वेशन बघितलंय, हेच इक्वेशन पुढे आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचं आहे. बरोबर की नाही? दोन ग्राफ आपण काढूयात बेटा इथं. इथं काय करायचं आपल्याला? दोन ग्राफ आपण इथं काय करणार आहोत? ड्रॉ करणार आहोत. ओके, चालेल. आपण दोन जे ग्राफ आहे तिथे ड्रॉ करूयात, म्हणजे मग आपल्याला समजायला सोपं जाईल. ठीक आहे, चालेल. पहिला ग्राफ जो आपल्याला काढायचा आहे तो काय काढायचा आहे? रेट इज इक्वल टू काय असतं बेटा? के असतं. रेट इज इक्वल टू काय असणार आहे? के असणार आहे. मग आपण हा ग्राफ कसा काढू शकतो? हा ग्राफ कसा काढू शकतो? बघा, हा ग्राफ आपल्याला काढायचा आहे. इथं काय करणार आपण? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट घेणार आणि इथं काय घेणार आहोत? टाइम घेणार आहोत. काय घ्यायचं आपल्याला? टाइम. आणि हा जर ग्राफ मी काढला तर या रिॲक्शनचा जो रेट आहे, सॉरी इथं ए नॉट नाही घ्यायचा आपल्याला, इथं काय घ्यायचं बेटा? इथं ए नॉट नाही घ्यायचं आपल्याला, इथं आपण काय करणार आहोत? रेट घ्यायचा आपल्याला. इथं काय कन्सिडर करायचं आपल्याला? रेट कन्सिडर करायचा आहे. इथं आपण काय घेणार आहोत? रेट. आणि इथं काय घेणार आहोत? टाइम. आणि आपला रेट काय असणार आहे बेटा? कॉन्स्टंट असणार आहे. रेट काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. सो रेट इज इक्वल टू काय असणार आहे? कॉन्स्टंट. रेट इज इक्वल टू काय असणार बेटा? कॉन्स्टंट असणार आहे. हे लक्षात ठेवायचं. हा ग्राफ आहे. इथं आपण काय केलंय ना, जो ग्राफ काढलाय ना तो कसा काढलाय बेटा? टाइम वर्सेस काय काढलाय? रेट काढलाय. बरोबर की नाही? टाइम आपण कशावर घेतलाय? एक्स ऍक्सिसवर, आणि रेट आपण कशावर घेतलाय? वाय ऍक्सिसवर कन्सिडर केलाय. आता दुसरा जो ग्राफ आपल्याला बघायचा आहे तिथं आपण काय घेतलंय की एटी इज इक्वल टू काय घेतलंय? मायनस के टी. बरोबर की नाही? प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय घेतलंय? ए नॉट. आता ह्या इक्वेशनला जर का आपण स्ट्रेट लाईन इक्वेशन मध्ये जर कन्वर्ट केलं तर वाय, याला काय घेऊ शकतो आपण? एम. याला काय घेऊ शकतो? एक्स. आणि याला काय घेऊ शकतो? सी. तर इथं कोणतं इक्वेशन येतं बेटा? स्ट्रेट इक्वेशन येतं. स्ट्रेट लाईन आपल्याला काय मिळणार आहे? ग्राफ मिळणार आहे. स्ट्रेट लाईन ग्राफ आपल्याला इथं मिळू शकतो. बरोबर की नाही? ठीक आहे. मग आपण याचा पण ग्राफ काढणार आहोत. सांगा बेटा काय येणार? वायचा कोऑर्डिनेट आपल्याला काय घ्यायचा आहे? एटी घ्यायचा आहे. आणि एक्सचा कोऑर्डिनेट काय घ्यायचा आहे? आपल्याला टी घ्यायचा आहे. आणि जो स्लोप आहे आपला हा निगेटिव्ह स्लोप आहे. त्यामुळं आपल्याला जो ग्राफ इथं काढता येईल तो कसा असेल? निगेटिव्ह स्लोपचा ग्राफ असेल. आणि इथं स्लोप इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे? मायनस के. स्लोप इज इक्वल टू काय असेल बेटा? मायनस के असेल. ह्या पद्धतीनं आपण काय करू शकतो? याचा ग्राफ काढू शकतो. तर हे लक्षात ठेवायचं आहे. ग्राफ दोन प्रकारचे तुम्हाला येऊ शकतात. बरोबर की नाही? ठीक आहे. एक ग्राफ तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन, आता इथं जो ग्राफचा जो क्रायटेरिया आपण घेतला हा कसा घेतलाय? टाइम वर्सेस काय घेतलाय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऍट टाइम टी घेतलाय आपण. आणि त्या पद्धतीने आपल्याला इथं जो स्लोप मिळेल तो स्लोप काय मिळणार आहे? मायनस के आपल्याला मिळू शकतो. ठीक आहे, चालेल. आता आपल्याला काय करायचंय? झिरो ऑर्डर रिॲक्शनचा काय बघायचं आहे बेटा? हाफ लाईफ बघायचा आहे. आणि आता हाफ लाईफ मध्ये आपल्याला माहिती आहे फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन, बरोबर आहे की नाही? फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन, सांगा बेटा झिरो ऑर्डर रिॲक्शन साठी आता आपण काय लिहिलंय? के इज इक्वल टू काय घेतलंय आपण? ए नॉट मायनस काय घेतलंय? ए टी डिवायडेड बाय काय घेतलंय? टी. काय घेतलेलं आहे? टी. ऍट हाफ लाईफ काय असेल बेटा? सांगा. ऍट हाफ लाईफ काय असतं? ऍट हाफ लाईफ टी बिकम्स व्हॉट? टी हाफ. आणि जे एटी असतं ते काय बनतं बेटा? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन बिकम्स व्हॉट? हाफ. ओके, ते काय होतं? हाफ होतं. मग आपण काय करणार इथं? के इज इक्वल टू काय घेणार बेटा? ए नॉट मायनस काय असेल? एटी आपण काय घ्यायचं? आपल्याला टी घ्यायचंय. बरोबर की नाही? हा, आता आपण काय करणार होतो? टीच्या ऐवजी काय घ्यायचं? आपल्याला टी हाफ घ्यायचंय. मग मी याला काय करतो? टी हाफ घेतो. बरोबर की नाही? इथं काय लिहितो? ए नॉट मायनस काय येणार बेटा? ए नॉट बाय काय येणार? टू डिवायडेड बाय काय येणार? के. हो बेटा, समजलं असेल. बरोबर की नाही? ठीक आहे, चालेल. पुढे आता आपण काय करू शकतो? याला कसं सिम्प्लिफाय करू शकतो? बघा, टी हाफ इज इक्वल टू, याला काय लिहू शकतो मी? टू ए नॉट मायनस काय घेणार मी? ए नॉट डिवायडेड बाय काय घेणार बेटा? टू के. हे बघा लक्षात घ्या, टू बरोबर आहे, टू इंटू ए नॉट, टू ए नॉट मायनस ए नॉट, आणि हे टू डिव्हिजन मध्ये असेल. बरोबर की नाही? ठीक आहे. मला सांगा टी हाफ इज इक्वल टू काय येणार? टी हाफ इज इक्वल टू काय येणार?
ए नॉट अपॉन काय येणार बेटा 2K. Okay, so it indicates that the half-life of zero-order reaction is independent over the is dependent over the initial concentration. फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा जो हाफ लाईफ आहे तो इंडिपेंडेंट आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर. याचा जो रेट लॉ आहे म्हणजे याचा जो रेट आहे तो रेट इंडिपेंडेंट आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर, परंतु हाफ लाईफ मात्र काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. काल असेल बेटा, ठीक आहे. सो बेटा आपण झिरो ऑर्डर रिएक्शनवर आता काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. बोर्ड आणि सीटी मध्ये फार रेअरली आपल्याला झिरो ऑर्डरवर प्रॉब्लेम विचारले जातात आणि विचारले जरी तर ते इतके इझी लेवलचे असतील. बघूयात आपण हे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे असतात. काय दिलेलं आहे बघा आपल्याला, रिएक्शन ॲज झिरो ऑर्डर इन विच कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे, ठीक आहे, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन चेंज झालेलं आहे. कुठून तर कुठपर्यंत चेंज झालंय बेटा, कुठून तर कुठपर्यंत चेंज झालंय, 0.8 मोल टू 0.2 मोल असं आपल्याला काय करायचं आहे, याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय झालेलं आहे, चेंज झालेलं आहे. किती मिनिटांमध्ये, 10 मिनिटांमध्ये. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, तर रेट कॉन्स्टंट काय करायचं आहे आपल्याला, ओके, फाइंड आउट करायचं आहे. सांगा झिरो ऑर्डर रिएक्शन साठी के इज इक्वल टू काय असतं, A0 मायनस काय असतं AT अपॉन काय असणार आहे T. आता मला सांगा A0 तुम्हाला किती दिलेलं आहे, त्यांनी किती मोलार दिलेलं आहे, 0.8 मायनस AT किती दिलेलं आहे, 0.2 आणि एकाशामध्ये दिलेलं आहे मोलार मध्ये. आपण फायनली नंतर त्याला चेंज करू, बरोबर की नाही, ठीक आहे. टाइम किती दिलेला आहे बेटा आपल्याला, 10 मिनिट्स. किती मिनिट्स दिलेला आहे, 10 मिनिट्स. मग किती येईल बेटा, याचा आन्सर किती यायला पाहिजे, किती येणार, 0. किती येणार 6 अपॉन किती येणार 10 येणार, बरोबर आहे की नाही. आणि याला मी कसं लिहू शकतो, मोल पर लिटर, काय लिहू शकतो, पर मिनिट. बोला बेटा फायनल आन्सर काय असणार, याचं फायनल आन्सर काय असेल, 0.06 काय असेल, मोल पर लिटर आणि काय असणार आहे, पर मिनिट असणार आहे, ठीक आहे. आणि दिस इज अवर आन्सर. आहे का बेटा याच्यामध्ये, आन्सर आहे. आणि याचा ऑप्शन काय असायला पाहिजे, सी असायला पाहिजे. जे मी मोलार कॉन्सन्ट्रेशन आपण कशामध्ये एक्सप्रेस करतो, मोल पर लिटर मध्ये एक्सप्रेस करतो. सिमिलर प्रॉब्लेम आपल्याला पुढे पण दिलेला आहे. रेट कॉन्स्टंट दिलेला आहे झिरो ऑर्डर रिएक्शनचा, आपल्याला काय दिलेला आहे रेट कॉन्स्टंट, 2 × 10⁻³ मोल पर लिटर पर सेकंड. युनिट वरून पण आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. आणि रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन किती पटीने डिक्रीज झालंय, 80% काय झालंय, डिक्रीज झालंय. बघा बेटा आपल्याला काय काय दिलेलं आहे त्यांनी, ठीक आहे. आपल्याला काय काय दिलेलं आहे, के दिलेला आहे, किती दिलेला आहे, 2 × 10⁻³. आता आपल्याला पर्सेंटेज मध्ये दिलेलं आहे म्हणजे ए नॉट किती घ्यायचं आहे आपल्याला, 100 घ्यायचं आहे. आणि एटी आपण किती घेणार आहोत, एटी आपल्याला किती घ्यावं लागेल, 20% घ्यावं लागेल. किती घ्यावं लागेल बेटा, 20%, ठीक आहे. आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं सांगितलंय त्यांनी, टाइम कॅल्क्युलेट करायचं सांगितलंय. मग टी इज इक्वल टू काय येणार बेटा, टी इज इक्वल टू काय येणार, ए नॉट मायनस एटी अपॉन काय येणार आहे, के. सांगा बरं, ए नॉट आपल्याला किती दिलंय, 100 मायनस काय येणार, 80 डिवायडेड बाय काय येणार, 2 × 10⁻² किती दिलेलं आहे आपल्याला, -3 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे, 10⁻³ जर का आपण यांचे युनिट जरी लिहायचे ठरवले तर युनिट सुद्धा आपण याचे लिहू शकतो. याचं युनिट काय दिलेलं आहे आपल्याला, कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय असतं बेटा, मोल पर लिटर, ओके. आणि काय दिलेलं आहे, ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय काय येणार, मोल पर लिटर काय दिलेलं आहे आपल्याला, पर सेकंड दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, पर सेकंड. तर हे दोन्ही काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील. काय येणार बेटा, टाइम काय येणार इथं सांगा, 20 अपॉन काय येणार आहे, 20 अपॉन काय येणार, 2 × काय येणार बेटा, 10⁻³ काय येणार 3 आणि काय येणार इथं सेकंड, बरोबर आहे की नाही. सो टी इज इक्वल टू काय येणार बेटा, ओके, 10 × 10⁻³ काय येणार 3 म्हणजे टी इज इक्वल टू काय येणार आहे आपलं आन्सर काय असेल, सेकंड मध्ये असेल, ओके. पण आपल्याला कशामध्ये काढायचं आहे बेटा, टाइम मिनिट्स मध्ये काढायचं आहे. सो 10,000 डिवायडेड बाय काय करणार आपण, 60. आणि याला जर का आपण सॉल्व्ह केलं तर हे किती येत आहे, 166 पॉईंट किती येणार, 6 येणार, ओके, मिनिट्स. म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपण याचा आन्सर किती घेऊ शकतो बेटा, याचा आन्सर किती येणार आपलं, बी येणार. होप तुम्हाला समजलं असेल. अशाच सोप्या पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्याला सीईटी आणि बोर्ड मध्ये झिरो ऑर्डर साठी विचारतात. कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम हे फर्स्ट ऑर्डर साठी असतात. तर असेच कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला माझे युट्यूब चॅनल जे आहे RS केमिस्ट्री सोल्युशन, याला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.